सिंचन क्षेत्र वाढवून दक्षिण तालुका सुजलाम सुफलाम करू, आमदार सुभाष देशमुख यांची राजूर येथे ग्वाही। दक्षिण सोलापूर तालुक्यात केवळ 18% सिंचन क्षेत्र आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला नाही। तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे गरजेचे आहे। याकरिता आपण तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सीना भीमा नदीवर नवीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सीना भीमा जोडकालवा निर्माण करण्यावर भर देत आहोत। भविष्यात तालुक्यातील शेतीला आणि पिण्यासाठी पाणी कमी पडू नये यासाठी आपण अनेक योजना राबवित असून येणाऱ्या काही वर्षात तालुका सुजलाम सुफलाम करू अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथे आमदार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून 9 कोटी खर्चातून सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामाचे तसेच इतर 1.5 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, माजी सभापती डॉक्टर चनगोंडा हविनाळे, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, महिला तालुका अध्यक्ष अंबिका पाटील, हनुमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, संदीप टेळे, सरपंच लक्ष्मण गडदे, राधाकृष्ण पाटील, उमेश मळेवाडी, प्राध्यापक विजयकुमार बिराजदार, उपसरपंच सतीश देवकते, धर्मराज बळ्ळारी, हनुमंतराव बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, सिद्धाराम डंगापुरे, अभिमन्यू पाटील, शिवानंद बिराजदार, भीमाशंकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार लक्ष्मीकांत बिराजदार यांनी मानले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।